नमस्कार, स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे कोथिंबीर वडी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 4 कप कोथिंबीर घेतले, बारीक कापून ह्या कपाने घेतले. ही पूर्ण असं दाबून 4 कप घेतले कोथिंबीर. आणि त्याच्याच ऐवजी 1.5 कप बेसन घेतलंय मी आणि अर्धा कप तांदळाचं पीठ टाकलंय. त्याच्याने कसं वडी कुरकुरीत होते. इथे तेल घेतलंय. इथे हिरवी मिरची, लसूण, जिरं त्याचा ठेचा बनवून घेतलाय. इथे तीळ घेतलेत अर्धा वाटी. इथे चवीनुसार मीठ घेतलंय. एक 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 चम्मच लाल तिखट घेतलाय. 1 चम्मच धनेपूड घेतले, ओवा घेतलाय आणि हळद घेतले. आता आपण पहिला बेसन पाण्यामध्ये भिजवून घेऊया. त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ. ओवा टाकायचा. ओवा थोडासा क्रश करून टाकायचा. ओवा टाकायचा. मीठ टाकायचं चवीनुसार. आपण ह्याच्यातच मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यात पाणी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया. पहिला थोडंसं पाणी टाकून गुठला काढून घ्यायचा. आपल्या 2 कप पिठाला मला इथे 2.5 कप पाणी लागला आणि एकदम असं पातळ भिजून घ्यायचं आहे बघा. असं सगळ्या गुठल्या काढून घ्यायच्या अगोदरच. इथे मी 4 चमचे तेल घेतलं. तेल तापत ठेवलंय. आता तेल आपलं तापलंय. आता आपण इथे ठेचा बनवलेला टाकून घेऊया. तुम्हाला किती पाहिजे तेवढा तिखट त्याप्रमाणे टाका. आता ठेचा चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये. आपला ठेचा चांगला परतून झालाय. आता आपण तीळ टाकून घेऊया त्याच्यातच. ते पण चांगले थोडे तेलात फ्राय करून घेऊया. आता आपले तीळ पण फ्राय झाले. आता आपण ही कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर पण चांगली मिक्स करून झाली. आता आपण त्याच्यामध्ये लाल मसाला टाकून घेऊया आणि धनापूड. आपले चांगले आता हे मिक्स करून झाले मसाला वगैरे टाकून. आता आपण हे बेसन पीठ टाकून घेऊया त्याच्यात थोडं थोडं करून.
सगळं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला ह्या मोठ्या गॅसवरती जरा चांगला मिक्स करून घ्यायचा आणि हलवत राहायचं, म्हणजे कसं खाली लागणार नाही. आता आपण गॅस बारीक करूया आणि बारीक गॅसवरती चांगला सुकेपर्यंत शिजून घेऊया. आता आपण ना झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं जरा झाकण ठेवून शिजून घेऊया. आता आपले 5 मिनिटं झाले, चांगले वाफ आले. आता आपण ह्याला असंच थोडं सुकेपर्यंत शिजून घ्यायचं, असा गोळा तयार होईपर्यंत शिजवायचं ह्याला. हे बघा आपलं पीठ चांगलं आता सुकलंय. आता आपली वडी तयार झाली. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण ताटाला तेल लावून घेऊया. तुमच्याकडे केकचा मोठा चौकोनी भांडा असेल तो पण घेऊ शकता. आता आपण हे बनवलेलं मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया थंड व्हायला. हाताला थोडंसं तेल घ्यायचं. हे बघ असं हाताला तेल लावून चांगलं दाबून घ्यायचं. आता आपली वडी सेट करून झाली. आता आपण हिला सुकेपर्यंत ठेवून देऊया साईडला. हे बघा मी असं चौकोनी वड्या कापून घेतल्या. हे बघा अलगद निघतात, खाली चिटकत पण नाही. आता आपण अशाच वड्या कापून घेऊया. इकडे मी तेल तापत ठेवलंय आणि अशी एकदम जाडच वडी बनवायची, खूप छान होते. आपलं तेल तापलंय, मोठाच गॅस ठेवायचा आणि एक एक वडी तेलात टाकून घ्यायची. गॅस बारीक करायचा नाही, कारण काय मग कोथिंबीर पूर्ण आतमध्ये हे होणार, म्हणून मोठाच गॅसवरती आधी तळून घ्यायची. दोन मिनिटं मोठाच गॅस ठेवायचा, चमच्याने पण हलवायची नाही तिला. आता आपण गॅस आहे ना मीडियम करूया आणि चमच्याने एक एक वडी उलटी करून घेऊया. हे बघा आपण असं सगळ्या वड्या उलट्या करून घेऊया. हे बघा आता आपली वडी चांगले तळून झाले. आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. आपली कोथिंबीर वडी तयार झाली. ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा, मस्त होते. दाखवते तुम्हाला. हे बघा बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम, हे बघा आतून पण एकदम मस्त मऊ होते आणि बाहेरून एकदम क्रिस्पी होते. ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.